माझ्या घरी. म्हणजे हे घर तुझे नाहीये का? आणि मुलांनाही नेतेस? हो, कावेरी आजी कृष्णाचे गाणे ऐकवणार आहे. ते आवडते मुलांना. माझी परवानगी घ्यायची सुचले नाही कुणास? पण नाना, तू बोलू नकोस. जा तुम्ही. बयो तू थांब. बयो, आज 5-6 महिने झाले पाहतोय तू माझ्याशी तुटक तुटक जेवढ्याच तेवढे वागतेस. काय झाले तरी काय? मन मोकळेपणाने का बोलत नाहीयेस? असे परक्यासारखे का वागतेस? मान्य आहे राधाच्या बाबतीत माझी चूक झाली आणि त्याचे फार वाईट वाटते मला, आणि त्या बाबतीत मी तुझी क्षमाही मागितली. तू सांगितल्याप्रमाणे सुमनशी मी नीट वागतोय, पण तरी तू अशी का वागतेस? शिक्षा दिल्याप्रमाणे. राधेच्या बाबतीतल्या चुकीच्या वागण्याचे ओझे झाले होते मला, पण सुमनशी नीट वागून थोडे हलके झाले. अगं तूच हा मार्ग दाखवलास, पण तू मात्र आबोला धरून आहेस. अगो त्रास होतोय मला याचा, फार त्रास होतोय. नाहीच बोलायचंय बापाशी असं ठरवलंयस का तू? असं असेल तर जा, जा आपल्या घरी. या घराला आपले घर मानतच नाहीस ना तू? मग जा. गायकी तर कसदार आहेच, पण भाव पण किती उत्कट आहेत. तल्लीन व्हायला होते अगदी. बरे खरेच प्रपंचातली सारी दुःखे विसरलो आपण त्यांचे कीर्तन ऐकता ऐकता. तुला कसले गो दुःख? तुझा नवरा दिगंबर अगदी सालस आहे हो. पण बापूंच्या नादाला लागून बिघडलेत. मी स्पर्धेत भाग घेणार आणि पदार्थाचे नाव लिहिणार म्हटल्यावर खवळले. मला मारले देखील. पण मी सांगितले तसे असेल तर चूल बंद. जेवण करत नाहीये मी, पण डगमगलेही नाहीये. शाबास, अशीच खंबीर राहा. या तुझ्या नवऱ्याला दिगूला बघते मी उद्या. बायकोवर हात उचलण्यात कसला आलाय पुरुषार्थ? समजावते हो मी त्याला. आमचे बापू लोकांची माथी भडकवत आहे, पण आपण एकजूट ठेवली तर कोणाचेही काहीही चालणार नाही. बर, माझे घर इथून जवळच आहे, तू निघ. मी येते तुमच्या बरोबर. सोडते घरी. नको गो. पूर येईल, भूकंप होईल, सगळे 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 मरतील. आता मी मरणार. आणि धर्म टिकवायचा असेल तर ही बाई या गावातून गेलीच पाहिजे, किंवा मेली तरी पाहिजे. पण काही झाले तरी या गावात बाईचे शिक्षण नको. काकू, तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. तुम्ही या या. आजी,
तू सांगितलेल्या गोष्टींनी आणि तू ऐकवलेल्या गाण्याने माझ्या मनाला चिंधी बांधली. हरीचे बोट कापले होते आणि माझे मन. चला, बरे वाटले ना तुला? हो. मग आणखीन काय हवे? हं? पदार्थ कोणता ते ठरलं का तुझं? हो, उकडलेल्या बटाट्याचे धिरडे. अगो बाई, उद्या मला सुलोचना आई शिकवणार आहे. अगो बाई, पण मला लिहावे लागेल ना. धिरडे कसे लिहायचे? मला धिरडं करायला शिकवा ना. काय धिरडं करायला शिकवू? अहो, म्हणजे धिरडं लिहायला शिकवा. अच्छा तसे. अहो घाबरलोच ना मी. द्या शिकवतो. तुम्हाला कसं सांगेन आणि मी धिरडा बनवायला? धिरडा तर मी बनवणार आहे. शिकवा तुम्ही. बरोबर आहे. ऐका ना. हो, मी गावातल्या सगळ्या बायकांना सांगितले लिहायला शिका, लिहायला शिका. आणि मला जर लिहिता नाही आले तर काय उपयोग? फजिती होईल माझी. आधी मला शिकवा. बरे शिकवतो. अहो, मीच प्रयत्न करून बघू का? अहो तुम्हाला नाही जमणार, मी शिकवतो. अहो द्या ना, करते ना मी प्रयत्न. अहो. द्या द्या. झाले. हाऊस फिटली तुमची? अहो काय झाले? तुम्ही सारखे मला हसता का? बघावे तेव्हा माझी चेष्टा करत असता. नाहीतर काय, असा लिहितात का धी? मी प्रयत्न केला. आता मला सांगा, तुम्ही रांगोळी काढता की नाही? मग त्यात कशा वेलांट्या काढता? तसेच आहे हे. एक प्रकारची रांगोळी आहे असे समजा. हा नाही ते मी शिकवतो तुम्हाला. हो. हे बघा, ही ते वेटोळे. वेटोळ्या घालायला म्हणजे धिरडे म्हणजे का तुम्हाला साप वाटला का? अहो तसे नाही, तुम्हाला फक्त तेवढाच शब्द लिहायला शिकायचा आहे ना. अहो तुमच्या पक्के ध्यानात राहावे म्हणून सरळ सोप्या भाषेत शिकवतोय. हो का? सांगा सांगा, मी लक्षात ठेवू. धिरडे शब्दामध्ये 3 अक्षरे येतात. त्यातले पहिले अक्षर ध ला पहिली वेलांटी धी. कुठली वेलांटी? धला पहिली कोलांटी धी. अहो कोलांटी एवढ्या काय मारताय? कोलांटी नाही, वेलांटी. मी कोलांटी म्हटले होय. हा, तर धी अक्षर असे लिहायचे. नीट बघा. एक डोळा काढायचा असा, मग त्याला एक शेपटी द्यायची, मग त्याच्या मागे पुढे 2 खांब उभे करायचे हे असे, मग त्याच्यावर ही पगडी चढवायची, ही अशी. ही अक्षर तयार. अहो, मी एकदा करून बघू. बरे या. हा पहिला डोळा. हो हो हो, एकच डोळा. मग एक शेपटी. मग त्याच्या मागे पुढे 2 खांब आणि त्यावरही पगडी चढवली. बरोबर. झाले धी अक्षर तयार. वा. आता दुसरे अक्षर र. हे बघा, हे झालं तुमचं धिरड तयार. अहो काय सांगता? झालं पण धिरडं. अहो हा शब्द तयार झाला. ते धिरड तुम्हाला तव्यावर तयार करायचंय.
आणि आता अन्न पाणी सोडले आहे म्हणून मोठेपणाचा डंका वाजवतोय लोकांना भूल घालायला. पण थोडेच दिवस फसतील हो लोक. सत्य कधी ना कधी समोर येतेच. तिकडे बसलेत आता उपवास करायला. काय तर म्हणे मरेपर्यंत. केलायत ना आता न्याच म्हणाव तडीस. मी तर म्हणते होऊ दे तिकडेच समाधी. माझे तळतळ लागतील जाऊबाई त्यांना. तुम्ही घाबरू नका. आता सगळ्या बायका तुमच्या बाजूनी आहेत. होय सुभद्रे, पण या अशा लोकांच्यामुळे मी आणखीन मजबूत झाली आहे. माझा निश्चय आणखीनच बळावलाय. आता संघर्ष झाला तरी चालेल, पण या स्पर्धेत बायकांनी पाठीवर लिहायचे म्हणजे लिहायचे. आणि या बायकांना एकत्र आणण्यासाठी मी उद्यापासून देवळात बायकांची शाळा घ्यायचे ठरवलेले आहे. खरेच? मग तुमच्या या शाळेतली पहिली मुलगी मीच. जा जा, तुम्ही बायकांच्या पदरात तोड लपवा. जा जा. एकाच्याही धमनीत रग नाहीये. मी जीवावर उदार राहून धर्म वाचवण्यासाठी धडपडतोय. मला साथ द्यायची सोडून माझ्याच नावाने बोटे मोडतायत. अरे जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगा रे. एक जात सारे बाईल वेड्यात, बाईल वेडे. बांगड्या बरा हातात, बांगड्या. आणि खणखण आवाज ऐकत बसा. आले मोठं मला समजावणारे. अरे तुमच्या आयुष्यावर. बापरे, हे यांना बहुतेक वेळ लागलाय. भुकेमुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय. यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. चला आपण निघूया इथून. जा जा, निघा इथून. चला जा जा इकडून. माझा पदार्थ ठरला, माझाही. आणि आज रुक्मिणीबाई देवळात शाळा भरवणार आहे. त्यामुळे पदार्थ कसा लिहून दाखवायचा हा प्रश्नही सुटेल. माझ्या घरातून विरोध सुद्धा नाहीये हो बाई. खरेच? पण गावात बऱ्याच जणींच्या घरून विरोध आहे. त्यामुळे चूल बंदचा कार्यक्रम चालू आहे. हो, पण मी ऐकलंय शंकर बापू आणि गावातल्या विरोध करणाऱ्या पुरुषांनी हा सगळा कार्यक्रम हाणून पाडायचं ठरवलंय. मला भीती वाटते. नाही नाही, काहीही झाले तरी रुक्मिणी काकूंची शाळा ही भरणारच. कुणी कितीही विरोध केला तरी चालेल. आपण साऱ्या जणी जर एक झालो तर आपल्याला शिकण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. मी काय म्हणते, तुम्ही कुणीही घाबरू नका. आणि तुमच्या मैत्रिणी, तुमच्या शेजारणी यांनाही धीर द्या. आपण जे करतोय ते खरेच योग्य आणि चांगले. म्हणून आई झोळाई आपल्याला बळ देते. आले लक्षात? रागाच्या आणि उपासाच्या आगी तुमचे शरीर जळून भस्म होईल. ते आधी खाऊन घ्या थोडेसे. सांगितलंय ना नको म्हणून. हो बापू, जोग म्हणतायत ते बरोबर आहे. तुम्हाला तुमचे विचार बदलायचे नाहीयेत ना, नका बदलू. पण खायला काय हरकत आहे, उपवास सोडायला काय हरकत आहे. आणि शरीर मजबूत ठेवायचं तर खायला हवंच ना. माझ्याशी कुस्ती खेळून तुमचे समाधान होईल का? मग तुम्ही खाल का? चला, मी हरायला तयार आहे. या. दात काढताय, दात काढताय. त्र्यंबकराव आधी या. जोग आणि पटवर्धनला माझ्या डोळ्यासमोरून हाकला. माझा संताप संताप होतोय. जोग, थट्टा थांबवा बरे. थट्टा नाही हो त्र्यंबकराव. वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न करत होतो. आधीच परिस्थिती गंभीर आहे, त्यात भडका उडू देऊ नका. बापू आता पुरे झाले, काहीतरी खाऊन घ्या. हो हो, घ्या, खाऊन घ्या. काका काका काका, मोठ्या सुधारक बाई पंडिता रमाबाई रुक्मिणी काकूंना भेटायला गावात आलेत. आता या कोण पंडिता? हो बापू, परित्यक्त आणि निराधार बायकांसाठी त्या खूप काम करतायत. शारदा सदन नावाची वास्तू उभारली आहे त्यांनी. बायकांनी शिकावं, स्वावलंबी व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतायत त्या. शिवाय
मोठमोठ्या संस्कृत ग्रंथाचाही त्यांचा खूप अभ्यास आहे आणि म्हणूनच त्यांना पंडिता ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. आता अशी ही मोठी व्यक्ती आपल्या रुक्मिणी बहिणीला भेटायला इथे येते म्हणजे आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट नाही का? अभिमान कसला, अधपतन आहे हे. अजून घ्या त्या रुक्मिणीला डोक्यावर. आता हे समाज सुधारक गावात येऊ लागले आहेत. धर्म भुलणार, धर्माला कलंक लागणार. देवळात बायका वाट बघत असतील. हो हो. खरे सांगू का, तुम्हाला आज भेटून 10 हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते मला. या या. ही बयो यशोदा माझी नात आणि हे नात जावई सदाशिव साने. नमस्कार. अरे अरे काय करताय? अहो झाला आपला मगाशी नमस्कार. यशस्वी व्हा, खूप मोठे व्हा. खर तर हिची इमामवाड्याची गोष्ट गावोगावी पसरली. खरंच बाळा, तू तुझ्या सगुणा गाईसाठी खूप धाडस केले. म्हणजे गाय तर मिळालीच, पण गावातला पाण्याचा तंटा मिटला. आणि 2 जमातीतल्या द्वेषाची जागा प्रेमानं घेतली. खूप मोठे यश आहे. मला खात्री आहे ही मुलगी मोठी होऊन असाच प्रेमाचा संदेश साऱ्या जगाला देईल. हो ना बाळा? हो, मला खरेच असे वाटते की खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्यामुळेच तुझे शिक्षणाचे नाचकाम सुरू झाले. आता बघतो ना कशी आत जातेस ते. माझे नाचकाम चालू आहे आणि तुमचे काय? आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुनी म्हणणारी जमात तुमची. तोंडातून कधीच आशीर्वादाचे, कौतुकाचे, आनंदाचे शब्द निघालेलेच नाहीयेत आयुष्यात. खालून वरून नुसती गटारगंगा वाहतीये. माझा अपमान करतेस? माझा नवऱ्याचा अपमान करतेस? जोड्याने बडवायला हवी तुला. असं पण असली कुकर्मे करण्यासाठी तुम्ही जागेवर शिल्लक राहायला हवे ना. जिवंत सोडणार नाही तुम्हाला. तू मला जिवंत सोडणार नाही. तू मला जिवंत सोडणार नाही. थांबा सुभद्राताई. अहो त्यांनी त्यांची पातळी सोडली असली तरी आपले डोके आहे ना शाबूत. आणि त्यांच्या बरोबर हाणामारीच काय, पण शाब्दिक लढाई करणे सुद्धा योग्य नाही. कारण त्यांच्या वागण्याला, बोलण्याला तर्क, तारतम्य यांचे वावडेच आहे. आणि हे एकटेच नाहीत बरं का, तर यांच्या भडक आणि उथळ बोलण्याला भुलून अनेक लोक आंधळेपणाने धर्माची दांभिक पताका आपल्या खांद्यावर घेऊन आपल्याला विरोध करायला येतील. आणि अशा वेळेस जर आपणही आपली शस्त्रे बाहेर काढून वार करायला लागलो तर आपल्या पदरी फक्त विनाशच पडेल. तर अशा वेळेस आपल्याला संयम ठेवून आपण लावत असलेल्या रोपाचे संरक्षण करायला हवे. आणि जर आपण असे केले तरच त्या वृक्षाची फळे, फुले आपल्या पुढच्या पिढीला मिळतील. बरोबर आहे?
अरे टाळ्या वाजवतायत, टाळ्या टाळ्या. धर्म बुडवतायत रे, धर्म बुडवतायत. कुणीतरी बाहेर काढा रे, यांना बाहेर काढा. बापू, तुम्हाला भूक लागली असेल म्हणून लाडू घेऊन आलो. आज सगळ्या त्या जमल्या आहेत ना धर्म बुडव्या, त्यांच्यावरून ओवाळून टाक तुझे लाडू. अजूनही देवळात उपवास करतोय हा. 24 तास उलटून गेले, काही खात पित नाहीये. कोणी सांगायला गेला, समजवायला गेला तर वास्कन अंगावर येतो. हे अति झाले. एवढा हट्टीपणा. अरे जीवाशी खेळ आहे हा. अशी माणसं मरतील पण बदलणार नाही. तर शंकर बापूकडे पाहिले की मलाही जाणवते, एकेकाळी मीही असाच हट्टी होतो. स्वतःच्या हट्टापायी सगळ्यांना दुखवायचो. आला साक्षात्कार एक दिवस, आणि हळूहळू का होईना पण बदल करायला लागलो. जो बदलणार नाही म्हणून एकाच जागी चिकटला, त्याचा कपाळ मोक्ष ठरलेला. माझ्या इतके कोणीच जाणत नाही हे. चांगल्यासाठी आपण जेव्हा स्वतःत बदल घडवून आणतो तेव्हा खरे सांगतो, सारी दारे उघडतात, मनाला पंख फुटतात आणि आपण उंच उंच आभाळात विहार करू लागतो. बंधने गळून पडतात. खरेच साऱ्यांनी असा बदल घडवून आणायचे ठरवले तर हे जग किती सुखी होईल. हो, आज पंडिता रमाबाई आल्यात आणि त्या ही स्फूर्ती गावातल्या बायकांना दिल्याशिवाय राहणार नाही. पुण्या मुंबईकडे त्यांचे बरेच काम आहे. हो, त्या नवमतवादी आहेत आणि मूळच्या संस्कृत पंडित. अनेक संस्कृत ग्रंथ त्यांना मुखोद्गत आहेत. माझ्या मते आपल्या शंकर सारख्यांचा त्यांच्या पुढे निभावही लागणार नाही. अरे पण जाऊबाई, परत येऊन तुम्ही ज्या खणखणीत पद्धतीने उभ्या राहिलात त्यांनी मला मोठेच बळ मिळाले. आणि मग ही लिहायला वाचायला शिकण्याची गोष्ट. पाटी आणि खडू हातात आले, पहिले अक्षर गिरवले आणि मग वाटायला लागले की आपणही कुणीतरी आहोत. आपल्याही जगण्याला किंमत आहे. आणि मग चूलबंदचा मुद्दा आला. कष्टाची चीज झाली. आपण घरासाठी राबतो ते काही उपकार म्हणून नव्हे, त्याची कुणाला तरी कदर असावी एवढीच तर अपेक्षा असते आपली. बायकांनी आणि पुरुषांनी मिळून घर चालवावे. कोणी काय काम करावे हे आवडीनुसार ठरवावे. असे होईल या जगात? आशा करायला काय हरकत आहे. सुभद्रा वहिनी, सुभद्रा वहिनी, काय झाले हो? बापू बेशुद्ध झालेत. खूप ताप भरलाय. साऱ्यांनी समजावलंय पण ऐकतच नाहीयेत. नारायण आहे तिथे, पण तुम्ही येता का तिथे? मी येऊन काय होणार आहे? माझं ऐकणार आहेत का? आणि मुळात म्हातारपणी जीवाशी खेळ करायचेच कशाला? मी नाही येत. हे बरे नव्हे सुभद्रे. मान्य आहे ते तुझ्याशी वाईट वागतात, पण आपणही तसेच वागलो तर फरक काय राहिला? जाऊन ये. सासूबाई, बापू आधीही असे होते की म्हातारपणी असे वागताय? आधीपासूनच असे. दोन्ही भावांमध्ये पूर्व पश्चिम अंतर. आमचे हे काळाच्या पुढे चालणारे आणि बापू काळाला मागे नेणारे. अहो, पण ते बेशुद्ध पडले. त्यांना काही झाले तर? ऐका ना माझे, असे करू नका ना. तुम्ही भांडा, मला ओरडा, पण अन्न पाणी सोडाल तर काहीतरी वेडेवाकडे होईल.
हो बापू आजोबा, तुमचा राग आणि विरोध आम्ही समजू शकतो, पण विचारांची लढाई ही विचारांनीच खेळायची असते. तुम्ही जो तो येतोय आणि मला उपदेशाचे वळसे देतोय, चालणार नाही. चाल देवा. अहो पण बापू, एक अक्षरही बोलू नकोस. जर मला कोणी समजवण्याचा प्रयत्न केला ना, तर मी देवळातले तेल घेईन, अंगावर ओतेल आणि स्वतःला पेटवून घेईन. चालते वा इथून, चालते वा, सगळ्यांनी चालते वा. अहो बापू आजोबा, असे आघोरी कृत्य करू नका. काय केलं म्हणजे अन्न घ्याल तुम्ही? मी एका चाटीवर अन्न घेईन. ही शिक्षणाची थेर बंद करा आणि बायकांनी बायकांसारखे वागा. बायकांची जागा पायाशी आहे. त्या डोक्यावर बसायला लागल्या तर धर्म बुडेल, प्रलय येईल. खूप झाल्या तुमच्या थापा. उगाच धर्माच्या नावावर आम्हाला धमकावू नका. तिकडे पुण्या मुंबईत कितीतरी बायका शिकतायत. झाली का जगबुडी? नाही ना? आहे ना जग शाबूत? उलट प्रगतीच होते. त्यामुळे धर्म बुडतोय म्हणून तुम्ही कितीही छाती पिटली तरी आता शिक्षण थांबणार नाही. नाही म्हणजे नाही. शेवटचे सांगते, 4 घास खाऊन घ्या आणि मोकळ्या मनाने आम्हाला पाठिंबा द्या. बघा जरा शुद्ध आनंद कसा असतो आयुष्यात, एकदा तरी बघा जरा. नाही, मी स्त्री शिक्षणाला पाठिंबा देणार नाही. चला चला रे, चला. अडेल तर तू अडूनच राहणार, काही फरक पडणार नाहीये. चला चल बयो. अहो थांबा ना बापू. चला चला इथून. जाणारच आहे. चल गा. चल देवा इकडून. चल. आणि आली. धक्का बसला का? हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. हे केवढे धाडस. असे पाहिले नव्हते हो कधी, ऐकले सुद्धा नव्हते. लोक टोचून खातील तुम्हाला. माझी तयारी आहे त्याला. आपण ठाम असलो आणि आपला मुद्दा आपण लोकांना समजावून सांगितला तर त्यातले तथ्य लोकांना कळतेच. रागावू नका, पण आम्हाला सांगा समजावून, कारण लोक आम्हालाही 17 प्रश्न विचारतीलच ना. पुढे नर्मदेच्या वेळी फार प्रयत्न केले मी. शेवटी नर्मदेला प्रभाकराची साथ मिळाली आणि सुटली बिचारी. हो, मी पुण्याला गेले, त्यांच्या बरोबर राहिले. विधवा पुनर्विवाह मंडळाचे, सावित्रीबाई फुल्यांचे काम जवळून पाहिले. यांना दिलेले वचन उशिरा का होईना पण पूर्ण करण्याचा निश्चय केला मी. केस तर पुण्याला असतानाच वाढवले होते. इकडे अगदी धक्का नको म्हणून लपवले होते. पण आज देवळात बायकांच्या शाळेची सुरुवात झाली. धीर आला. सारा गाव बापूंच्या विरोधात गेलाय. बापूंच्या विचाराची हार पाहिली आणि 10 हत्तींचं बळ आलं माझ्यात. म्हणूनच मी या रूपात आले. आणि आता माझ्या नवऱ्याची दुसरी इच्छा पूर्ण करतेय या अशा वेशात येऊन.
काय मेला की काय म्हातारा? आईच्या अशा वागण्याने लवकरच मरतील बापू. काकू हे काय वागणे झाले? अशी कशी सवाष्ण होईल? कुंकू काय लावते, दागिने काय घालते आणि लुगडं काय नेसते? आई नाही छे, बापूने हे सगळं पाहिलं ना तर अख्ख्या गावाला आग लावतील. आले मोठे टिकोजीराव. आणि काय रे नारायण, रुक्मिणी वहिनी म्हणजे तुझी आई विधवा होण्यापूर्वी कुंकू लावत होत्याच ना त्या? दागिने घालत होत्याच ना? काठा पदराचे लुगडे नेसत होत्याच ना त्या? मग आता काय वेगळं करतायत? अरे अलवण आणि केशवपन या विकृती होत्या, या बापूंसारख्या दळभद्री माणसांनी आम्हा बायकांवर लादलेल्या. माणसाला माणसासारखे जगू द्यायचे नाही आणि धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर गाव पेटवण्याच्या गोष्टी करायच्या. याला काय अर्थ आहे? नाही, रुक्मिणी वहिनींना कोण काय करतं ना ते मी बघतेच आता. हे साऱ्यांच्या पचनी पडण्यास वेळ लागेल. पण आजी घाबरणार नाही, कारण योग्य काही करताना माणसाने भिवू नये असे आजीच म्हणते. घाबरावे फक्त आपल्या सदसद विवेकाला. पण त्याचा अर्थ मला कळला नाही. कळेल हळूहळू. काही गोष्टींचे अर्थ आपले आपणच जाणून घ्यायचे असतात. तुमच्या आजीने मोठे पाऊल उचलले, पण माझे आप्पा मात्र अजून विचित्रच वागताय. तुम्हीच तर म्हणालात ना आपण आपली वाट बदलायची, पण त्यांचा सन्मान ठेवून. हो, पण पाऊस सुरू झाला की मला फार आनंद होतो. बाप म्हणेले की लाडकी होऊ नको, जाशील पर घरी वेडी माया लावू नको. बाप म्हणेले की तू धर्माची पायरी, सून सत्तेची पायरी, वयनी आणि त्यात मिसळलेला हा ओव्यांचा आवाज ऐकतोच राहावेसे वाटते. पण या ओव्या आल्या कुठून? अहो, हे बायकांचे वैभव आहे. पहाटे उठून दळण कांडण करणारी गृहिणी सगळ्यांच्या आधी उठते आणि सगळ्यात शेवटी झोपते. अहोरात्र ती घरासाठी, आपल्या माणसांसाठी एका लयीत काम करत असते. ती जाते फिरवते, ताक मेढीवर ताक घुसळते, रहाट चालवून पाणी भरते. ती कामातली गती आणि लय तिच्या मनात मुरते आणि ओठावर येते आणि तिची सखी होऊन ओवी अवतरते. तिचे सुख, तिचं दुःख, राग, लोभ, तिची माया या साऱ्यात भिजते तिची ओवी. म्हणून तर इतकी गोड लागते कानांना. येऊ द्या मांडवा, हात लागू दे लाडवा, शांता